देखो देखने को हो गया ये मूवी थी बोला थी हेलो हेलो skor sama aku masih mana aku main mele koi boleh खाया था ना माझा व्हिडिओ कॅमेरा हेलो 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 भाई म्हणतो बोलले फ्रेंड तू पाहिजे बा या ठिकाणी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादांचं या ठिकाणी आगमन झाले टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं मनापासून स्वागत करूया कॅमेरा खाली राज्याचे लोकप्रिय आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे आनंदची पालन करायला विनंती आहे गर्जे साहेब आज या ठिकाणी महाड पोलादपूर आणि मानगाव विधानसभेच्या कणखर नेत्या ज्यांनी आपल्या कामातून आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या विचाराची संघटना वाढवली माजी आमदार हे मित्र खाली घे ना काय दिसत नाही काय सन्माननीय खाली नहीं कर सकती माणिकरावजी जगताप यांचा वारसा आणि विचार केहूर मतदारसंघामध्ये ज्यांनी अनेक वर्ष काम केली त्या स्नेहतिनी जगताप व त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाची खरं तर आपल्यासाठी तो आनंदाचा क्षण आहे आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातले सेकापचे नेते बरोबर आहे सन्माननीय नारायण दामसे की ज्यांनी जिल्हा परिषद मध्ये समाज कल्याणचं सभापती म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं त्याचबरोबर कर्जतच्या उपसभापती जयवंती इंदुळताई यांचाही आज या ठिकाणी प्रवेश संपन्न होतो आहे आणि त्यांच्याबरोबर दादा त्या मतदारसंघातील जिल्हा परिषदचे आजी माजी सदस्य नगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक पंचायत समितीचे आजी माजी सदस्य अनेक सहकारी संस्थांचे प्रमुख पदाधिकारी असे फक्त त्या मतदारसंघातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची औपचारिक घोषणा आहे आणि त्यासाठी आलेल्या मी सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मनापासूनचं स्वागत करतो आणि आजच्या या औपचारिकतामध्ये सन्माननीय स्नेहल माणिक जगताप या माजी नगराध्यक्ष आणि विधानसभेच्या उमेदवार म्हणून होत्या हनुमंतराव जगताप जे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते लोक विकास आहेत आणि लोक विकास सामाजिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत त्याचबरोबर चंद्रकांत बुवा जाधव तर सुरुवातीला
आदरणीय माजी आमदार अनिकेत भाई आणि रायगड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुभाषजी केकाने आणि जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील यांच्या हस्ते दादांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. त्यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. ये खाली बघा फोटोग्राफर उभे नका राहू, पुढे कॅमेरा आणून लावू. खाली जाऊ रे फोटोग्राफर. रायगडच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं दादांचा सत्कार संपन्न होतो आहे. आपले प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली रायगडच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं दादांचा सत्कार होत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेबांना मी विनंती करतो की आपण प्रस्तावित करावं. महाडच्या मागील काळापेक्षा एक रायगड जिल्ह्यातील कणखर युवा नेतृत्व हे जगताप आणि त्यांच्या असंख्य सहकार्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाची औपचारिक घोषणा आणि त्याचबरोबर नारायण दामसे आणि त्यांच्या समेत कर्जत तालुक्यामध्ये विविध पदावरती काम केलेल्या सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी पार पाडला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे कणखर लोकप्रिय उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आमदार अजितदादा पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुस्ताकभाई अंतुले, जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, जिल्ह्याचे पक्षाचे कार्याध्यक्ष सुभाष केकाने, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, रायगड जिल्ह्यातील एक प्रभावी नेतृत्व सुधाकरजी घारे, युवकांचे अध्यक्ष जिल्ह्याचे मुंबईचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सर्व सन्मान्य व्यासपीठ, माजी आमदार आणि जिल्ह्यामध्ये सतत कार्यरत असणारा अनिकेत, पक्षाचे विविध स्तरावरील सर्व सन्मान्य पदाधिकारी, महाड, कोल्हापूर, माणगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वच माझे ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी, कर्जत तालुक्यातील माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, दादा आज उत्तर आणि दक्षिण रायगड जिल्हा एकत्रितपणाने आपल्या उपस्थितीमध्ये पक्षाच्या भवितव्याची वाटचाल आपल्या नेतृत्वाने करण्याचा चेंग बांधून या ठिकाणी आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26 वर्षाच्या वाटचालीतलं एक वर्तुळ ते तुझ्या आणि तुझ्या सर्व सहकार्याच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने आज या ठिकाणी 99 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यावेळेच्या काँग्रेस पक्षातून 3 प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. स्वर्गीय दत्ताजीराव कांदुलकर, स्वर्गीय वसंतराव ओसवाल आणि स्वर्गीय माणिकराव जगताप. माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश यांच्यानंतर या तिघांनी आधी कणखरपणाने भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला आणि मला आठवते की 85-84 सालापासून माझा राजकारणामध्ये प्रवेश झाला. मी तेव्हा जिल्हा आयोगचा अध्यक्ष झालो आणि माणिकरावांचं एक तरुण नेतृत्व महाड कोल्हापूरच्या परिसरामध्ये विद्यार्थी दशेपासून उदयास आला. विद्यार्थी चळवळीमध्ये येण्याशिवायचा एक प्रभावी नेता म्हणून माणिकरावांनी स्वतःचं आगळेवेगळे स्थान महाडच्या परिसरामध्ये निर्माण केलं, जिथे काही विशिष्टच नेतृत्वाचा त्या कालावधीमध्ये बोलबाला होता. पण या तरुण नेतृत्वाने त्याला काम करण्याची मानसिकता उत्तम पद्धतीने दाखवली आणि मी जिल्हा आयोगचा अध्यक्ष असताना बरोबरीने पक्षाच्या युवकच्या संघटनेमध्ये सुद्धा माणिकरावांनी त्या ठिकाणी काम केलं. दादा मी 92ला जिल्हा उपाध्यक्ष झालो, माणिकराव त्याला जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. एकमेव असं रायगड जिल्ह्यातील उदाहरण आहे, कदाचित कोकणातलं असं एकमेव उदाहरण असेल की
92, 97, 2002 या 3 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघ बदलून निवडून येणारा एकमेव नेता त्याचं नाव माणिकराव. नाहीतर शक्यतो मतदारसंघ बदलण्याच्या फंदात पडत नाही. पण आरक्षण, महिला आरक्षण याच्यामुळे मग महिलेला उभं केलं जातं. पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणिकरावांचे धाडस महाडच्या राजकारणामध्ये निश्चितपणे दाखवलं आणि ते यशस्वी झाले. एखादा मतदारसंघ पक्षाचा बालेकिल्ला राहू शकतो, परंतु 3 वेगवेगळ्या मतदारसंघातून निर्वाचित होणं हे काम त्यांनी त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने केलं. जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आणि त्यानंतर 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील सदस्य म्हणून सुद्धा महाड कोल्हापूर मतदारसंघातून निर्वाचित झाले. नंतरच्या कालावधीमधलं फारसा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही. सोबतीने आम्ही अनेक वेळा काम केलं, कदाचित समज गैरसमज निर्माण झाले असतील. पण माणिकरावांना सांगणारा एक वर्ग त्यांनी महाड कोल्हापूर मतदारसंघामध्ये निर्माण केला की माणिकरावांनी कुठली राजकीय भूमिका घेतली तरी 80-85 हजार मताचा गठा आज त्यांच्या पाठीमागे एक वलय असं निर्माण करण्यामध्ये ते यशस्वी झाले. खरं तर एक गोष्ट निश्चित या ठिकाणी कबूल केली पाहिजे की एखादा पराजय झाल्याच्या नंतर माणसं खूप मनातून खचतात. 1, 2, 3 त्यानंतर आज तुझा. पण तरी सुद्धा ज्या उमेदीने, ज्या आत्मविश्वासाने, ज्या प्रखर इच्छाशक्तीने तुम्ही समाज जीवनामध्ये काम करत आलात आणि महाड कोल्हापूर माणगावच्या जनतेने तितकंच प्रेम तुमच्यावरती पहिल्या दिवसापासून ते या दिवसापर्यंत कायम ठेवलंय. हा एक तऱ्हेचा जगताप कुटुंबियाचा कार्याचा गौरव आहे असं म्हटलं चुकीचं ठरू शकणार नाही. आणि म्हणूनच आज आपण सर्वजण एकत्रित पुन्हा येतो. म्हणून मी सांगितलं की ते वर्तुळ पूर्ण झालं 26 वर्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटचालीत. आता अनेक जण वेगवेगळ्या पैसे बोलतील. दादा अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगतो की माझ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला कुठलीही मदत नेल किंवा तिच्या सहकार्याने केलेली नाही. तिने प्रामाणिकपणाने महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते साहेबांच्या पाठीमागे ठामपणाची ताकद उभी केली आणि म्हणूनच 3,500च्या मताधिक्यावरती मी थांबलो. कोणी काय सांगत असेल, काय टीका टिप्पणी करत असेल तर ते अतिशय चूक आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला स्नेहल महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून उभी राहिली त्यावेळेला सुद्धा माझी मदत तिला झालेली नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी सांगतो. तरी 92,000च्या आसपास मताची ताकद त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली. त्या ठिकाणी आता आज आपण सर्वजण एकत्र येतो. मधल्या कालावधीमध्ये आपली भेट झाली. महाडच्या, कोल्हापूरच्या, माणगावच्या जवळपास 100-150 प्रमुख सहकार्यांची भेट झाली. त्याच्यामध्ये आमचे धनंजय देशमुख असतील, नाना तर आहेतच, चंद्रकांत कुमार जाधव असतील, बाबूशेठ खानविलकर असतील, माझे सहकारी कोल्हापूरचे तालुक्याचे अध्यक्ष असतील, सर्व सहकारी अनेकांची नावं घेता येतील. आपण एकत्रितपणाने चर्चा केली. आपण पुन्हा एकदा प्रवाहामध्ये येऊन काम करण्याचं ठरवलं आणि त्याच्यातून आजचा दिवसाची निश्चिती या ठिकाणी. सुधाकर घारे आहे, इथे आहेत, अशोक गोपतराव आहेत, त्यांचे भरतशेठ भगत आहेत, कर्जत खालापूरचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. मधल्या कालावधीमध्ये त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. पक्षाने पूर्ण विचारांती त्यांचा राजीनामा नामंजूर केला आणि ते पुन्हा एकदा आता पक्षाच्या प्रवाहामध्ये या ठिकाणी काम करायला त्यांनी सुरुवात केली. त्याच्यातून नारायण दामसे सारखा एक प्रमुख कार्यकर्ता आदिवासी समाजामध्ये जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा कर्जत तालुक्यामध्ये त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. एकदा स्वर्गीय पीटर साहेब पक्षाचे अध्यक्ष असताना आणि आदिवासी विभाग खात्याचे मंत्री असताना नारायण दामसेंना माझ्याकडे त्यांनी, त्यावेळेला मी पालकमंत्री होतो त्यावेळेला त्यांनी आणलेलं होतं. आमची त्यावेळेला चर्चा झाली, परंतु नंतर काय पक्षामध्ये सहभागी होण्याचा काय निर्णय त्या कालावधीमध्ये होऊ शकला नाही. पण आज मला अतिशय मनापासून समाधान होत आहे. कारण तुम्ही असतील, नवताई असतील, त्यांनी पंचायत समितीमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम केलं. सारी मंडळी आज पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होत आहेत आणि उद्याच्या भवितव्याची वाटचाल आपल्याला त्या ठिकाणी करायची. राज्यामध्ये आज महायुतीचं सरकार आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा, एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या जनतेने अभूतपूर्व असं यश पूर्णपणाने पाठीमागे उभं केलंय. त्याच्यातून लोककल्याणकारी कामं त्या ठिकाणी होतील. 18व्या लोकसभेमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी मी काम करण्याची संधी मिळालेली आहे. तिथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमितभाई शहा यांच्या नेतृत्वाखाली देशाची एका बाजूने वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे. अशा वेळेला सर्वांनी एकत्रितपणाने येऊन काम करावं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्मनिरपेक्ष विचार शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता मनामध्ये ठेवत अधिक कणखरपणाने या ठिकाणी काम करत रायगडच्या पायथ्याशी तुम्ही सगळेजण जन्माला आलेले आहात, त्यामुळे लढाऊपणा तुमच्या आहेतच. छत्रपती शिवरायांचा राजधानी असलेला, इथे विश्वराजाची राजधानी असलेला रायगड सामाजिक समतेचा मुखार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ऐतिहासिक चौकात गाळावती दिल्या त्या भूमीतील तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी आहात. मी एवढंच प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने दादांच्या उपस्थितीमध्ये आश्वासित करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्णपणाची ताकद आणि शक्ती आपल्या पाठीमागे काम करत असतात. त्याच भावनेने तू सुद्धा आता त्याच मालिकेत आहे. म्हणजे असं कोण म्हणतील की आता मुलांनाच पुढे करतात, म्हणजे आता आदिती अनिकेतच आहे, ते तू पण आहे. राजकारणामध्ये शेवटी आपल्या अंतःकरणापासूनच्या भावना एकमेकांपासूनच्या काय पद्धतीने जोडल्या गेलेल्या आहेत तेच उत्तरदायित्व पुढच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी असू शकतं. आणि म्हणून त्याच भावनेतून आपण या ठिकाणी आले. पण आमचे सिनियर सर आहेत, इथे कॉलेज असल्यापासून बाळला असल्यापासून या सगळ्यांना पाहत आलो. सारी मंडळी ज्याला का विचाराने येतात आणि सगळ्यांना दादा एक आकर्षण आहे. आणि मधल्या कालावधीमध्ये या गेल्या 2-3 महिन्यामध्ये वेगवेगळ्या वेळीचा प्रयत्न नक्कीच केला असेल, पण स्नेह आणि सर्वांनाच असं मनापासून वाटलं की दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी व्हावं आणि आपली पुढची वाटचाल त्या ठिकाणी करावी हा एकत्रित विश्वास ही आणि तुमच्या सर्व सहकार्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आला की पुन्हा एकदा आपल्याला विकासाच्या कामाची राजकारणी दृष्टीने अशा पद्धतीने काम करण्याची संधी राहील. एक वेगळी ओळख महाड कोल्हापूरचा सीमित नव्हे, रायगड जिल्ह्यापुरता सीमित नव्हे, तर कोकणाच्या भूमीची एक वेगळी ओळख एका नव्या तरुण नेतृत्वाची आज तुझ्या मार्फत निर्माण झालेली पाहायला मिळेल. तुझा आपल्यालाही काम अजून करायचंच आहे. त्याच्यामुळे पक्षाने योग्य निर्णय आपले राजीनामे नामंजूर करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्याच पद्धतीने आपण काम त्या ठिकाणी सुरू करूया. शेवटी आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे आणि आपल्याला पक्ष वाढवत असताना विकासाचं काम दादाने दिलेली विकासाची 3 सूत्री, स्वर्गीय चव्हाण साहेबांनी दिलेलं गरजेचं राजकारण आणि बहुजन समाजाचं व्यापक हित याच गोष्टीवरती आपल्याला सर्वांना पुढची वाटचाल त्या ठिकाणी करायची आहे. दादांना मी आज रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, मुस्ताकबाई सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीने आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून दादांना विनंती करतो की एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये आपल्या सोयीची जी तारीख असेल ती तारीख आपण महाडला त्या ठिकाणी द्यावी आणि महाडला विराट सभेने त्या ठिकाणचा तो कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना समजलं की आता आजपासून वाटचाल सुरू झाली, पण त्याचा तो जो का असेल आणि कांबळ्याच्या देशमुखांना पण सांगतो आता परत परतीचे जो त्यांचे संपलेले आहे एवढंच फक्त या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच नारायणराव तुम्ही सुद्धा काम करत राहा, तो शब्द दिला मी सुद्धा भाऊनी त्याचं पूर्णपणाने ताकदीने पालन होईलच. शेवटी कर्जत खालापूरचे सगळे सहकारी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आले. कर्जत खालापूर आणि कधीकडे महाड कोल्हापूरमध्ये पेण, अलिबाग आणि आहेस आणि पुढच्या कालावधीमध्ये मी एवढंच सांगितलं की रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होण्याच्या प्रक्रियेला वेग येईल. महाविकास आघाडीतील अनेक सहकारी उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये तोलून मापून योग्य पद्धतीने एक शब्दप्रयोग करतो आहे. महाविकास आघाडीतील असंख्य प्रमुख सहकारी पुढच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात आदरणीय नेते अजितदादांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतील. एवढंच आजच्या या प्रसंगी या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये सांगतो. आपण सर्वजण काल संध्याकाळी कार्यक्रम ठरला, पण दादांनी विधिमंडळाचं अधिवेशन असताना सुद्धा तो वेळ दिला. त्याबद्दल दादांचे आपल्या साऱ्यांच्या वतीने अंतःकरणापासून या ठिकाणी आभार मानतो. आपल्या सर्वांचंच यथोचित शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सभेत औपचारिक गोष्टीच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सन्माननीय नेत्या स्नेहलदीदी जगताप यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कणखर असे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आदरणीय आनंदजी परांजपे साहेब, आमदार श्री अनिकेत भाई, त्याचबरोबर मुश्ताकभाई अंतुली, उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर, किंबहुना या सभागृहामध्ये उपस्थित असणारे स्वर्गीय माजी आमदार माणिकराव जगताप साहेबांवर प्रेम करणारे, जगताप कुटुंबियांवर प्रेम करणारे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी, माता, बंधू आणि भगिनी, माझे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब यांच्या निधनानंतर एक कुटुंब प्रमुख म्हणून ही सर्वस्व जबाबदारी ज्यांनी या ठिकाणी स्वीकारलेली होती आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं आम्ही पुन्हा एकदा उभं राहण्याचं ठरवलं असे माझे काका आदरणीय नानासाहेब जगताप, त्याचबरोबर जी विधानसभा होऊ घातली त्यासाठी आम्ही सगळ्यांनीच अतिशय ताकदीने, अतिशय नेटाने त्या निवडणुकीला सामोरे गेलो. किंबहुना या सभागृहामध्ये आज जितके जण उपस्थित आहेत, आज त्या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार तर निश्चितपणानं होतेच, पण हे सर्व सहकारी त्यांनी सुद्धा पूर्णपणे आपलं अस्तित्व पणाला लावत या निवडणुकीला आम्ही खऱ्या अर्थानं सामोरे जाण्याचं ठरवलं आणि ही अस्तित्वाची लढाई आम्ही त्या माध्यमातून लढलो. 92,000 मतं पहिल्यांदाच या ठिकाणी उमेदवारी प्राप्त होत असताना, विधानसभेची निवडणूक लढवत असताना, प्राप्त होत असताना आम्हाला विजयापर्यंत जाता आलं नाही. पण जरी ते शक्य झालेलं नसलं तरी सुद्धा ज्यांनी मला विधानसभेला एक उमेदवार म्हणून संधी दिली त्यांचे निश्चितपणानं आभार आज या व्यासपीठावर मी जाहीर या ठिकाणी मानले. पण त्याचबरोबर वडिलांचं छत्र हरपलेलं असताना सुद्धा या निवडणुकीला सामोरे जात असताना ज्यांनी मुळातच माझे हात मजबूत करण्याचं बाजूला सारून पक्षात राहून ज्यांनी पक्षाविरोधी ज्यांनी काम केलं त्यांचे सुद्धा आभार आज या व्यासपीठावर जाहीररित्या या ठिकाणी मानते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायमच एक कुटुंबाप्रमाणे मानला जाणारा हा आमचा पक्ष आहे. तर कायमच कुटुंबासारखा आम्हाला वाटत राहिलेला पक्ष आहे. आदरणीय तटकरे साहेबांनी ज्या पद्धतीने रोहा असेल, माणगाव असेल, श्रीवर्धन असेल, म्हसळा असेल, तळा असेल, त्या तालुक्यांचा ज्या पद्धतीनं विकास केलेला आहे त्या माध्यमातून माझ्या महाड पुलातून सुद्धा विकास त्या पद्धतीनं व्हावा हा एकच हेतू आणि एकच इच्छा मनामध्ये करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझ्या सर्व सहकार्यांच्या समवेत येण्याचं ठरवलेलं आहे. आज आदरणीय अजितदादा, आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय अदितीताई असतील किंवा आदरणीय अनिकेत भाई असतील, यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याचं निश्चित करत असताना दादांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष अतिशय उत्तमरित्या काम करतो आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण भविष्य काळामध्ये आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली की माझ्या तालुक्यामध्ये सुद्धा माझ्या सर्व सहकार्यांना अभिप्रेत असणारा महाड पोलादपूर तालुका घडवण्यासाठी अधिकचे चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करीन हा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी निश्चितपणानं देते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत असताना पुन्हा एकदा आपल्या कुटुंबामध्ये येण्याची भावना तर निश्चितपणानं मनाला आनंद देणारी आहेच आणि त्याच माध्यमातून आज स्वर्गीय आबांची आठवण सुद्धा त्या निमित्ताने जाणवते आहे. कारण 1999 मध्ये या पक्षाची ज्या वेळेला स्थापना झाली त्यावेळेला माझे वडील या पक्षाचे संस्थापक सदस्य होते आणि त्याची आठवण आज या निश्चितपणानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असताना मला इतकंच सांगायचं आहे की आदरणीय दादा, आदरणीय तटकरे साहेब, आपण सर्वजण मला निश्चितपणानं भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीची काम करण्याची संधी द्याल आणि जो काही महाड विधानसभा मतदारसंघामध्ये अपेक्षित असणारं जे काही विकासात्मक दृष्टिकोन घेऊन जे आपण आतापर्यंत काम करत आलेलो आहोत
पद्धतीने जलद गती कशा पद्धतीने प्राप्त होईल या माध्यमातून आपण एकत्रितपणे काम करू हा विचार आपले मनापासूनचे मी आभार व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद दीदी. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा कणखर नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादांना मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच वादा. आपले प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी शिवाजीराव बेळचे, मुश्ताक येसुले, अनिकेत तटकरे, आनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष मनोहरराव पाटील, सुभाषराव टेकाणे, जनता आपल्या सर्वांच्या साक्षीनं पक्षात प्रवेश होणारे त्या स्नेहल जगताप, सुधाकर जिल्हारे, विजयराव मोरे, अशोकराव पतवार, नारायणराव रामसे, हनुमंतराव जगताप, भरत भगत, श्रेयस जगताप, अंकित साखरे, जयवंती इंदुळा, उमाताई मुंडे, विमल पार्टीकर, सिद्धार्थ कांबळे, विशेषतः माझ्या मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, उपस्थित आज अनेक मान्यवरांचा इथं प्रवेश होणार आहे. खरं तर आपल्याला आज महत्वाच्या व्यक्तींचा इथं पण प्रवेश घेतो. नंतर जसं सुनील तटकरे साहेबांनी सांगितलं त्या प्रकारे एप्रिलमध्ये आज आमचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि एप्रिलमध्ये साधारण मोठा कार्यक्रम आपल्याला महाडच्या परिसरामध्ये किंवा जिथं तुम्ही कुठं आयोजित करा तिथं आपल्याला केलेलं आहे. महाराष्ट्र विधानसभेचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सांगता होतीये आणि सांगता होत असताना आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चे आमदार 3 टर्मचे आमदार आहेत श्री अण्णा बनसोडे, मागासवर्गीय समाजाचे SC मध्ये मोडतात आणि त्यांची विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड झालेली आहे आणि त्यांनी त्या पदाची तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्हाला किती लोकांना माहिती होणं माहित नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेळेस स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीनं पुढे नेतोय. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. त्याच्यात आता आपण सगळेजण सहभागी होत आहे त्या गोष्टीचा मला मनस्वी आनंद आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कधी काळी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये एका गावामध्ये जन्माला आलेला हा मुलगा अनेक जण पिंपरीमध्ये चिंचवडमध्ये पोटाची खळगी भरण्याच्या करता कुठं ना कुठं काम करण्याच्या करता मराठवाड्यातले कोकणातले नोकरी करण्याकरता व्यवसाय करण्याकरता खानदेशातले विदर्भातले पश्चिम महाराष्ट्रातले असे अनेक भागातले लोक त्या पिंपरी चिंचवडमध्ये आले. त्याला आम्ही विधी भारत म्हणतो कारण कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून त्यांची ओळख आहे. गरीब वर्ग ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्यांना चांगली घरं बांधता येत नाही, त्याच्यावर स्लम पण आहे. अर्थात त्यांना चांगली घरं देण्याचाही प्रयत्न आमच्या सगळ्यांचा चाललेला आहे. त्याच्यात आम्ही पुढची वाटचाल करतो. पण आज ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपाध्यक्ष केलं, महायुतीच्या मान्यवरांनी उपाध्यक्ष केलं, सभागृहांनी उपाध्यक्ष केलं, कारण पोलीस फॉर्म त्यांच्या विरोधामध्ये भरला नाही, सगळ्यांचे आभार मानले. तो पिंपरीमध्ये चहाची टपरी पानाची टपरी चालवत होता. पानाची टपरी चालवणारा एक साधा कार्यकर्ता, गरीब कुटुंबातला एक कार्यकर्ता, परंतु राष्ट्रवादीचा तो कार्यकर्ता होता. स्थापना झाल्यानंतर अनेक नवीन नेतृत्व
मी त्या काळामध्ये बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला होता, विशेषतः पुणे, पिंपरी चिंचवड त्या सगळ्या परिसरामध्ये. आज तो विधानसभेचा उपाध्यक्ष झालेला आहे, त्याला आम्ही कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा दिलेला आहे. याचा मला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला अभिमान आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचं अभिनंदन करतो. आणि विधानसभेतल्या त्याच्या विजयासाठी आणि उपाध्यक्ष पदासाठी त्याच्या निवडीसाठी सहकार्य केलेल्या सर्व सहकाऱ्यांना देखील मी त्यांचे मनापासून आभार या निमित्तानं मानतो. खरं तर आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वदूरपर्यंत पोहोचलेला पक्ष आहे. पक्षाचा विचार हा आपल्या तळागाळातल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्यापासून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करतोय. समाजातला दुर्बल घटक असेल, वंचित घटक असेल, आदिवासी असेल, उपेक्षित असेल, मागासवर्गीय असेल, त्यामध्ये अल्पसंख्याक असेल, बहुजन समाजाचा असेल, इतर मागासवर्गीय समाजाचा असेल, त्यांच्या हक्कासाठी लढणारा आणि त्या सगळ्या समाजाला न्याय देणारा आणि त्यांच्यासाठी भांडणारा असा प्रकारचा आपला पक्ष आहे. आणि कार्यकर्त्यांना पाठीशी भक्कमपणे उभं राहून त्यांना बळ देणारा हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि सर्वात जर महत्वाचं तुम्ही बघितलं तर पहिल्यापासून त्याच्यामध्ये काही कॅबिनेटमध्ये सुनील तटकरेजी पण आमच्या बरोबर होते. पहिल्यांदा आपण 33% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, नंतर आम्ही सभागृहामध्ये काही वर्षांनी 50% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. अनेक पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून जे काही पुरोगामी निर्णय घेता येतील ते निर्णय घेण्याचं काम हे आम्ही त्या काळामध्ये केलं आणि त्याला जनतेने पण पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. एकंदरीतच पक्ष हा सगळ्यांशी जोडला गेला पाहिजे. पुरोगामी किंवा सुधारणावादी विचारांवर विश्वास ठेवून आज आमच्या कोकणमधली आमची भगिनी म्हणा, आमची मुलगी म्हणा, कारण माणिकराव, स्वर्गीय माणिकराव जगतापांचे माझे काय संबंध होते ते आम्हाला लोकांना माहिती. आज माणिकराव हयात नाहीये, परंतु एक माझा जवळचा कार्यकर्ता कोकणातला म्हणून माणिकरावांचे आणि माझे संबंध होते. पण तो कधी कधी काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं कुणाचं चालत नसतं. फार लवकर अचानक आकस्मिक माणिकराव आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेले. परंतु ती पोकळी भरून काढण्याचं काम त्याच्यामध्ये स्नेहल करतीये, श्रेयस करतायत, बाकीचे त्यांचे बंधू, इतर सर्व सहकारी मित्र त्या ठिकाणी करतायत. आणि हे सगळं करत असताना त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मनापासून त्यांना साथ दिलेली मी बऱ्याचदा बघतो. माणसं जिकडं हवा चालते तिकडं हवेवर फिरत असतात. आमच्या ग्रामीण भागात आम्ही म्हणतो उगवत्या सूर्याला नमस्कार करत असतात. परंतु कुठंतरी निष्ठा, कुठंतरी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हा पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मध्ये आहे. आणि चव्हाण साहेबांनी तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, आपलं वागणं बोलणं चालणं कसं असलं पाहिजे, महाराष्ट्राची परंपरा ही आपण कशी पुढं नेली पाहिजे, ती जतन केली पाहिजे, वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्या. आणि त्याच्यातूनच आपण सगळेजण पुढे चाललोय. आज हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम बरेच दिवस चर्चा चाललेली होती. आज खास लोकसभेचं अधिवेशन असताना देखील तटकरेजी त्या अधिवेशन सोडून आले. मी काही तासाकरता अधिवेशनातनं वेळ त्या ठिकाणी काढली. आज स्नेहलचा आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बाकीच्या सगळ्याच सहकाऱ्यांचा जो काही पक्षप्रवेश होतोय, मग त्याच्यामध्ये आमचे हनुमंतराव जगताप असतील, श्री जगताप असतील, इतर पण खूप मोठी यादी त्या ठिकाणी आपली आहे. महाड, पोलादपूर आणि माणगाव हा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यातले अनेक कार्यकर्ते समोर माझ्या बसलेले. मग त्याच्यामध्ये श्रीधर सपकाळ असतील, चंद्रकांत बुवा जाधव असतील, दिलीप भागवत असतील,
त्याच्यामध्ये सुदेश कलमकर असतील, सूर्यकांतजी सिलिमकर असतील, विलासराव पवार असतील, बघा आता विलासराव पवार, सचिन पवार, जगदीश पवार, पावती कुठे चालली मला मी तर पावती तिकडे पडली बाकी उद्याच्या वाटेकरी असते माहिती पण ही असेल बाकीची केली तर मी समजू शकतो, परंतु अलीकडे प्रत्येकाला भावकीच त्रास गमतीचा भाग जाऊया. पण मला एकच सांगायचंय की ह्या सगळ्या पक्षप्रवेशाच्या मुळे निश्चितपणे स्नेहल किंवा आपल्या सगळ्यांना मला सांगायचं की आपली पक्षाची ताकद ही कोकणामध्ये वाढणार आहे, वाढलेली आहे. कार्यकर्त्यांचं बळ त्या ठिकाणी वाढलेलं आहे. कुठलाही पक्ष पुढे जायचं म्हटलं तर स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सांगितलं भेदचं राजकारण केलं पाहिजे. वजाबाजीचं राजकारण करून कुणीच कधी पुढे जाऊ शकत नाही. आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, राजकीय जीवनामध्ये मी पण 35 वर्ष महत्वाच्या पदांवर काम करत आलेलो आहे. कधी कुणी राजकारणामध्ये कायमचा शत्रू नसतो, कुणी कोणाचा कायमचा मित्र नसतो. काळानुरूप आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. शेवटी तुम्हाला जे काही तुमचं विजन आहे ते जर तुम्हाला राबवायचं असेल, लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं असेल, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं असेल, अंतुले मुस्ताकबाई इथं बसलेले अंतुले साहेब यार अंतुले सांगतो शेवटचा माणूस त्याच्यामुळं ते खऱ्या अर्थाने शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याच्या करता सगळे आम्ही काम करतोय. त्याच्यात राष्ट्रवादीचा अतिशय उत्तम पद्धतीनं त्याच्यामध्ये पुढाकार असला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भावना आहे. आणि ते सगळं करत असताना सर्व धर्म समभाव, यामध्ये जात पात धर्म, आता तुम्ही ज्या रायगड मधनं प्रतिनिधित्व करता तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. आज रायगड किल्ल्याच्या संदर्भामध्ये जेवढा काही निधी लागेल तो देण्याची आमची तयारी आहे. परंतु त्या काळाचं हेरिटेज काम करायचं म्हटलं तर तेवढे गतीनं तिथं करता येत नाही. आम्ही पण वरच्यावर तिथं येत असतो, भेटी देत असतो. पण बाकीच्या ठिकाणी आपण कसं एखादं काम 6 महिन्यात करून दाखवतो, 11 महिन्यात करून दाखवतो, 1.5 वर्षात करून दाखवतो. परंतु तिथं ते खालून दगड देणं, त्या पद्धतीने ते मांडणं, मी अनेकदा अनेकांशी बोललेलो आहे. पूर्वी तिथं तुमचे देशमुख ज्यावेळेस विभागीय आयुक्त होते प्रभाकर, त्यावेळेस देखील ते त्या कमिटीचे काहीतरी अध्यक्ष काहीतरी होते. तेव्हा प्रभाकर देशमुख माझ्याकडे प्रांत होते, प्रांताचे ऍडिशनल कलेक्टर झाले, अशा पद चढत 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 ते सचिव पदापर्यंत पोहोचले आणि नंतर रिटायर झाले. त्याच्यावर शेवटच्या काळात तुमच्याकडे होते. तेव्हा मी म्हणलं की प्रभाकरजी ते बाण सारख्या एका दुर्गम भागातनं, चिराग भागातनं आलेलं व्यक्तिमत्व होतं. किंवा तुम्ही काय तुम्हाला निधी लागेल तो आमची द्यायची तयारी आहे, पण ते लवकर कसं काम होईल. त्यांनी पण प्रयत्न केले, पण मी मगाशी सांगितलं त्याला बऱ्याच मर्यादा पडतात आणि त्याच्यातनं ते काम अजून चाललेलं आहे, नाही असं नाही. आणि ते काम लवकर व्हावं अशी सगळी आमची भावना आहे. पण आज या ठिकाणी जो एक पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होतो, ज्यावेळेस मला कळालं स्नेहल आणि बाकीचे सगळे सहकारी मित्र त्याच्यामध्ये हनुमंतराव आणि त्यांची सगळी टीम श्रेयस वगैरे या आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. खरं तर आपली विचारधारा एकच आहे, आपण काही फार लांबचे नाही. आपण एकत्र काम केलेलं आहे. उलट आता स्नेहल ज्या पक्षाचं चिन्ह घेऊन उभं होती ती विचारधारा, तुमची विचारधारा त्याच्यात फरक होता, परंतु आपली विचारधारा एकसारखी आहे. आणि त्याच्यामुळं मला असं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आल्याचा तुम्हाला कुणालाही पश्चाताप होणार नाही. उलट इकडं तिकडं दुसरीकडं मधल्या काही काळामध्ये गेलेले आपल्याच पक्षाच्या जवळचे सहकारी पुन्हा मुख्य पक्षामध्ये आले, त्या गोष्टीचं समाधान मला घड्याळाकडे आले, ते राष्ट्रवादी पक्षाकडे आले, आपल्या सगळ्यांच्या बरोबर आले, याचा निश्चितपणे अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. इथून पुढे देखील सगळ्यांच्यावर योग्य ती जबाबदारी त्या ठिकाणी टाकली जाईल, सोपवली जाईल आणि त्या निमित्तानं सगळेजण चांगलं काम करतील. जुन्या नव्या सहकार्यांची मोठ चांगली बांधून आपल्याला काम करायचंय, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, रायगडचा
सर्वांगी विकास करायचा आहे, पक्ष बांधणीचं काम करायचंय. रायगडने आणि कोकणने नेहमीच महाराष्ट्र आपल्या राष्ट्रवादीला चांगली साथ दिली. एकेकाळी सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा त्या भागामध्ये तटकरे साहेब आणि बाकीच्या सगळ्यांनी, दीपक केसरकर राष्ट्रवादीचा, सामंत उदय राष्ट्रवादीचा, भास्करराव जाधव देखील राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी होते, संजय कदम हा राष्ट्रवादीचा आमदार झालेला होता आपल्या दापोलीचा. असे किती, रमेशराव कदम, कितीतरी मान्यवरांची त्या ठिकाणी नावं देता येतील. या पद्धतीनं काही जण थोडेशा इकडं तिकडे गेले, परंतु पुन्हा आपला परिवार मोठा करण्याचं काम आपण सगळेजण मिळून करू. काय ती एकट्या दुसऱ्याची कोणाची ताकद नाहीये, त्याला सगळ्यांचा हातभार लागण्याची गरज आहे. आणि आज तुमच्या सगळ्यांच्यामुळं तो हातभार निश्चितपणे आता चांगल्या पद्धतीने लागेल याबद्दल माझ्या मनामध्ये काही मात्र शंका नाही. आणि 10 जून 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवाजी पार्कला स्थापना झाल्यापासून रायगड, कोकण आणि नवी मुंबईमध्ये पक्षाला एक चांगली साथ दिली. नवी मुंबईमध्ये देखील आपण बघितलं, गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं मंदाताई म्हात्रे पण राष्ट्रवादीच्या महिलांच्या अध्यक्ष होते, तुम्हाला कोणाला आठवत असेल. अशा पद्धतीनं ते सगळं राष्ट्रवादीवर भरभरून प्रेम इथल्या जनतेने केलेलं आहे. प्रेमाची उतराई होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देखील कोकणचा सर्वांगीण विकास करण्यावर आमचा सगळ्यांचा भर असतो. आणि रायगडमध्ये रस्ते असतील, कोस्टल रोड असेल, स्पोर्ट असेल, आता पण मी बंदराच्या करता खूप चांगल्या प्रकारचा निधी हा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि तिथं वेगवेगळ्या कशा पायाभूत सुविधा करता येतील, जलवाहतूक कशी करता येईल. रत्नागिरीच्या एअरपोर्टला आता पैसे दिले गेले. रायगडमध्ये आता नव्या मुंबईचा एअरपोर्ट आपण जून 8ला डोमेस्टिक फ्लाईट तिथं आपण सुरू करतोय आणि नंतर काही महिन्यांनी इंटरनॅशनल फ्लाईट सुरू करतोय. फार मोठा आवक जावक, म्हणजे कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटून घेऊ नका, देशातल्या पहिल्या 5 एअरपोर्टमध्ये ते गणलं जाईल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मालाची पण आवक जावक आणि प्रवाशांची पण आवक जावक त्या ठिकाणून होणार आहे. आणि ते पण आपल्या रायगडच्या परिसरामध्ये अशा पद्धतीनं त्या रायगड जिल्ह्याला भरभरून निसर्गाने पण उधळण केलेली आहे. सगळं काही दिलेलं आहे. निसर्गाची उधळण तर आपण सगळे, म्हणजे आम्हालाही त्या भागामध्ये कधी यायचं झालं तरी समाधान वाटत असतं. आणि तिकडच्या भागातले कुठलेही प्रश्न असले तर मला अर्थमंत्री म्हणून ज्यावेळेस ते माझ्या पुढे येतात त्यावेळेस त्या भागाच्या विकासाला कशी अधिकची गती देता येईल. मी नेहमी कॅबिनेटमध्ये सुनीलजींनी ऐकलेलं आहे, आजही मी सांगत असतो की बाबांनो, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही बाकीच्या ठिकाणी कापसाला पैसे देतो. आता धानाला परवा काहीतरी 20 मोठी रक्कम मी धानाला जे मला वाटतं माझ्याकडनं 20,000 प्रति हेक्टरी. नाही 20,000 हेक्टरी. मॅक्सिमम आम्ही 2 हेक्टरीच देतो, कारण तसा छोटा शेतकरी असतो 40,000 रुपयापर्यंत. परंतु ही मोठी रक्कम जवळपास 1800 ते 2000 कोटी रुपये आम्ही त्या निमित्तानं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि काही भाग आपला ठाणे, पालघर इथं जिथं कुठं भात पिकतो, तुमच्या इथं पिकतो पण त्या मानाने त्या ठिकाणी कमी असतो. अशा पद्धतीनं आपण देत असतो. पण इतर भागातनं कापसाला, कांद्याला किंवा सोयाबीनला किंवा ऊसाच्या संदर्भामध्ये अशा वेगवेगळ्या बाबतीमध्ये बरेच निर्णय होत असतात. पण त्या दृष्टिकोनातनं आपल्या कोकणला तितकं मिळत नाही. आणि म्हणून कोकणला भरभरून देण्याचा कटाक्षाने प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा असतो. त्यासाठी तुम्हा सर्वांची मला साथ हवी, ती तुम्ही द्याल याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही. आपला महाराष्ट्र हा शूरांचा आहे, वीरांचा आहे, संतांचा आहे, महात्म्यांचा महाराष्ट्र आहे, महापुरुषांचा महाराष्ट्र आहे. आणि त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद अशा खूप मान्यवरांची नावं घेता येतील. महामानवांच्या विचारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा सरकारमध्ये आणि राज्यातली पुढची पिढी वाटचाल करणार आहे. त्याच्यामध्ये काम करत असताना कुठल्या ध्येय धोरणाशी आपला पक्ष त्या ठिकाणी विचारांशी कधी तडजोड करणार नाही.
हे मी कटाक्षाने महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी असेल, सुनीलजी असतील किंवा बाकीचे आमचे सगळे जीवाभावाचे सहकारी असतील ते सगळे सांगत असतात. आणि मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की विद्यमान सरकारमध्ये देखील काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं, विचार, तरच पक्ष हिताशी, महाराष्ट्र राज्याच्या हिताशी कुठल्याही प्रकारची प्रतारणा ही आमच्या कुणाच्याच कडनं कदापि घडणार नाही याबद्दलचा पण विश्वास मी आपल्या सगळ्यांना मनापासून त्या ठिकाणी देतो. आणि आज येत असताना खरोखरीच एक मनापासूनचे समाधान आहे, आनंद आहे. मी अनेकदा माणिकरावांच्या घरी तिथं आलेलो आहे आणि त्यावेळेस एकंदरीत आमचं बोलणं चालणं किंवा सभागृहामध्ये किंवा इतर संघटनेच्या कामामध्ये नेहमीच आम्ही एकमेकाला अतिशय आपलेपणाने त्या ठिकाणी वागणूक देत होतो. आज पुन्हा एकदा ती जबाबदारी माझ्यावर, सुनील तटकरेंच्यावर, बाकीच्या सगळ्यांच्यावर आलेली. आज आमचे कर्जतचे नारायणराव डामसे माजी जिल्हा परिषदेचे सभापती यांचाही पक्षप्रवेश आहे. मध्ये खरं तर काही सहकारी मित्र अनेक जण अक्षरशः आमदार होता त्या ठिकाणी राहिले आणि त्याच्यामध्ये महत्वाचं कारण म्हणजे लाडकी बहीण. लाडक्या बहिणींनी महायुतीला अशी का साथ दिली त्याच्यावर बाकीचे कुणाकडे लाडक्या बहिणींनी लक्षच दिलं नाही. मग त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी, लाडक्या मुली देखील पराभूत झाल्या. असं एकंदरीत चित्र आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आम्ही ज्या काही लोकसभेला आपल्याला तसा बघितलं तर सेटबॅक असलेला होता आणि विधानसभेला मात्र तो संपूर्ण जे काही अपयश आहे, आम्ही नेहमी म्हणत असतो अपयशाने खचून जायचं नसतं, नाउमेद व्हायचं नसतं, पुन्हा जोमाने कामाला लागायचं असतं. तशा पद्धतीनं पुन्हा आपल्या कोकणच्या परिसरामध्ये फक्त रायगड नाही पण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नवी मुंबई या सगळ्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याचं काम आपण सगळेजण त्या ठिकाणी करूया. थोडंसं काही बाबतीमध्ये काही ठिकाणी काही प्रश्न आहे ते नाही म्हणत नाही, कारण सरकारमध्ये भाजप पण आहे, सरकारमध्ये शिवसेना पण आहे, सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काही ठिकाणी स्थानिक राजकारणामध्ये वेगवेगळ्या दोन पक्षांचं एकमेकाच्या मध्ये मतभेद आहे तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये. ही पण वस्तुस्थिती आहे. पण आता आपल्याला सगळ्यांना उद्याच्या कारण लोकसभा विधानसभा घ्यायचा लवकर नाही. विधानसभा 5 वर्षांनी, लोकसभा 4.5 वर्षांनी. आपल्याला सगळ्यांना आता लक्ष द्यायचं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या ज्या काही निवडणुका येणार आहेत त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्या विचाराचे कसे सदस्य निवडून येतील. आम्हा लोकांना खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री करण्याच्या करता जो पक्षाचा कार्यकर्ता राबलाय, सटलाय, त्यांनी कष्ट घेतले त्यालाही संधी मिळाली पाहिजे. सत्तेचं विकेंद्रीकरण करत असताना त्या ठिकाणून ज्यावेळेस कार्यकर्ता पुढे येतो, इव्हन इथं आता सुनील तटकरे बसलेले ते पण जिल्हा परिषदेतूनच पुढे आलेले. विलासराव देशमुख देखील ग्रामपंचायतीचे सरपंच होते, तिथनं मुख्यमंत्री पदापर्यंत. R.R. पाटील तर जिल्हा परिषदेचा, तुम्हाला जुन्या लोकांना आठवत असेल, एक महिलाची खून होती 1979 सालची गोष्ट. पवार साहेबांनी समांतर काँग्रेस काढलेली होती, पुलोचं सरकार केलेलं होतं तेव्हा त्या टीमला 12 वर्ष मिळाली. 79 नंतर ते ट्रँडवरच निवडणुका झाल्या. ते मध्ये काही ना काही कारणाने निवडणुका पुढे गेल्या होत्या. सांगायचं तात्पर्य की अनेक सभागृहाचे आमदार, लोकसभेचे खासदार हे तालुका पंचायत, जिल्हा परिषदेचे सदस्य होऊन त्यापर्यंत पोहोचले. काही नगरपालिका, महानगरपालिकेचे सदस्य होऊन त्यापर्यंत पोहोचलेले. आणि त्याच्यामुळं आपल्याला सर्व जाती धर्माच्या सहकारी मित्रांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त नव्या चेहऱ्याच्या तरुण तरुणींना बरोबर घेऊन आपल्याला आपली संघटना, आपला पक्ष हा अधिक मजबूत त्या ठिकाणी करायचा आहे. मलाही या गोष्टीची जाणीव आहे की भाषण करून प्रश्न सुटणार नाही, भाषणाने आपण विचार मांडू शकू. आपण आता सभासद नोंदणीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हातामध्ये घेतला आहे, तोही व्यवस्थित राबवायचा. त्याच्यात पण तुमचं योगदान पाहिजे, तुमचं सहकार्य पाहिजे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या व्यक्तींनी पण
तिथं डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, व्यापारी असतील किंवा छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यवसायधारक असतील किंवा अतिशय साधा व्यवसाय करत असताना टॅक्सी चालवणारा, रिक्षा चालवणारा, दिवसभर काही विक्री केल्यानंतर संध्याकाळी चूल पेटवणारा, असाही गाडी वगैरे चालवणारा, असेही आपल्याला त्याच्यामध्ये सहभाग करायचे. आणि कुणाला या पक्षामध्ये काम करत असताना हा पक्ष आम्हा लोकांचा विचार करत नाही, अशा प्रकारची भावना ही मित्रांनो कदापि कुणाच्या मनामध्ये येता कामा नये. या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे त्या ठिकाणी जाऊया आणि त्याच्यातनं आमचे नारायणराव डावसे आणि इतर पण सहकारी मित्रांनी एक चांगला निर्णय त्यामध्ये घेतला. जयवंती इंदुळा त्या पण कर्जत तालुक्यामधनं पुढे आलेले आहेत. मला हे आठवत आहे. आणि ज्यावेळेस लहानपणी किंवा राजकारणात आलो त्यावेळेस पण आम्ही 30-35 वर्षापूर्वी बघितलं एकेकाळी तर शेतकरी कामगार पक्ष एक ताकदवान पक्ष म्हणून ओळखला जायचा. काही जागा पण 2-3 जागा तर रायगड जिल्ह्यामध्ये आरामात त्याच्या निवडून यायच्या नाही, सांगोल्याला निवडून यायची नाही, ते संपतराव पवार कपूर कोल्हापूरला त्या ठिकाणी निवडून यायचे. असे ठराविक इकडे देशमुख पण परभणीमध्ये निवडून यायचे. असे ठराविक भागामध्ये पॉकेट्स होती. परंतु नंतरच्या काळामध्ये आता स्वर्गीय म्हणजे एन डी पाटील साहेब राहिले नाही, दिवा पाटील साहेब राहिले नाही, अनेक मान्यवरांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. आता मध्ये मीनाक्षीताई पण आपल्याला सगळ्यांना सोडून गेल्या. त्या पद्धतीनं आता त्याही ठिकाणी काम करणारे, जसं आज नारायणराव डावसे आणि जयवंती इंदुळा हे तसं बघितलं तर पूर्वी शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करणारे मान्यवर आणि आज तिथं त्यांना तसं बघितलं तर त्या लोकांना पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसा जवळचा पक्ष. कारण आपण अनेकदा शेका पक्षाची युती करून किंवा आघाडी करून अनेक प्रकारच्या निवडणुका लढवलेल्या आहेत. काही ठिकाणी आपण एकमेकांच्या विरोधात पण रायगड जिल्ह्यामध्ये लढलेलो आहे. ही मी गोष्ट नाकारत नाही, पण या पद्धतीचं एकंदरीत राजकारण आहे. आणि म्हणून नवीन लोकांना आपण आपल्या बरोबर जोडण्याचा, आपल्या बरोबर आणण्याचा हा निश्चितपणे आता जसा प्रयत्न सगळ्यांनीच मिळून केलेला आहे. पण त्याच्यात अनिकेत असेल, त्याच्यामध्ये आदित्य असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील आणि त्याच्यातून स्नेहलनी, हनुमंतरावनी आणि श्रीयशनी आणि त्यांच्या सगळ्या मान्यवरांनी पण थोडा विश्वास आमच्यावर दाखवलेला. मी सगळ्या माझ्या महाड, कोल्हापूर, कर्जत, माणगाव त्या सगळ्या भागातल्या रायगड जिल्ह्यातल्या लोकांना सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आज जो काही निर्णय स्नेहल सकट सगळ्यांनी किंवा नारायणराव सकट सगळ्यांनी जो घेतलेला त्यामध्ये तुम्ही आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठलाही आम्ही तारा जाऊ नाही, कुठलाही अंतर करून देणार नाही. तुम्ही हक्काने कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी सांगा, आम्ही हक्काने तुम्हाला त्याबद्दल त्या ठिकाणी सांगू. आणि या पद्धतीने एक परिवार म्हणून आपण आपल्या रायगड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याचं काम करूया. आज तुम्हाला सगळ्यांना म्हणजे नारायणरावांना पण तसंच स्नेहल, हनुमंतराव, श्रीयश आणि बाकीच्या सर्व जे आज पक्ष प्रवेश करणार आहे त्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खुलेपणाने, दिलदारपणाने प्रवेश देण्यात आलेला आहे अशा पद्धतीने मी जाहीर करतो. आणि बाकीच्यांचा लवकरच एप्रिल महिन्यातच तारीख एक ठरवून तिथं एक मोठा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेऊया आणि त्या पद्धतीनं अधिक जोमाने आपण सगळेजण कामाला लागूया अशा प्रकारची तुम्हाला आव्हान करतो, विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपल्या अजून त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही रायगडकर निश्चितच कटिबद्ध आहोत. आज या बैठकीची राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा छोटेखानी सत्कार स्नेहलजी जगताप, सन्मान्य हनुमंतराव जगताप आणि श्रेयस या तिघांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतोय. स्वीकारावा. यांचं स्वागत महाड छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीमध्ये आपल्याला करायचंय. मला औपचारिक दादा समोर फोटोग्राफर खाली या रे, आयुष खाली गेला. त्यानंतर
सन्मान्य नारायणजी दामसे साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकृत प्रवेश अजितदादांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. नारायणजी आपण पुढे यावं. त्याचबरोबरच जयवंतताई इंदुरा यांचं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय. दादा खाली बसा. अरे मोबाईल हात हात. आज सोबत चंद्रकांत जाधव, धनंजय देशमुख, श्रीधरजी सकपाळ, दीपक भागवत, संदेश कळमकर, श्रीकर, विलास पवार, दिनेश जैन, अजय सलागरे, भाऊ चव्हाण, शांताराम सुतार, शैलेश सलागरे, स्वप्नील भुवड, सनी गायकवाड, श्रावणी शहा, शिवराज पाटे, सुभाष शिरसवकर, देवेंद्र देशमुख, चैतन्य बाबुलकर, सचिन पवार, जगदीश पवार, शैलेश देशमुख, इम्रान कोळंबीकर, राकेश गायकवाड, अविनाश चौधरी, निसार डोकले, योगेश शिंदे, राजेंद्र गायकवाड, सतीश सकपाळ, वसंत खोपडे, प्रमोद मोरे, महेश शेडगे, राजू बाई, मुन्ना शिंदे, अनिल येरोडकर, जितेंद्र शेडगे, पंडित शेठ निवाते असे असंख्य सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यांचा यथोचित सत्काराचा पक्षप्रवेश सोहळा महाडच्या ऐतिहासिक अशा नगरीमध्ये एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण आयोजित करणार आहोत. त्याकरता सुद्धा सन्मान्य अध्यक्ष, सन्मान्य राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष श्री तटकरे सर यांच्या उपस्थितीमध्ये महाडमध्ये होणार आहे. आणि त्याचबरोबरच नारायणराव दामसे आणि इतर त्यांच्यासोबत सहकार्याचा शेतकरी कामगार पक्षामधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश 9 एप्रिलला कर्जत या ठिकाणी आगे लोग आया हुआ है, आगे लोग आया हुआ है. ये तो कुछ नहीं कर सकते. आगे तो लोग है ना. सर्व कार्यकर्त्यांनी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि प्रदेशातील त्याचबरोबर मुंबई प्रदेश पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य सिद्धार्थ कांबळे साहेब असतील, आनंद परांजपे साहेब असतील, सन्मान्य आमदार शिवाजीराव रेड्डी साहेब असतील, मुंबई प्रदेशचे सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रविराजी पाटील, कार्याध्यक्ष सुभाषजी टेकाडे, युवकांचा अध्यक्ष अंकित साखरे, त्याचबरोबरच महिलांचे अध्यक्ष उमाताई मुंडे, महाड तालुक्यात आलेले त्याचबरोबरच कोल्हापूर या मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या नेतेमंडळींचा आमच्या कणापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा पक्षप्रवेशाचा सोहळा समाज अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. त्याचबरोबर पत्रकार मित्रांचे सुद्धा आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. बंद कर दो क्या? अरे भाई रुको, नेटवर्क इश्यू है लगता है ना. ये 2-5 सेकंड का लिटेंसी होता है. आप लाइव में क्रिकेट देखते हो ना, वो लाइव का लाइव नहीं होता है टीवी में ना. हाँ, 5 सेकंड 10 सेकंड का लिटेंसी होता है. आईपीएल आने वाला देखने के लिए कैमरा के बाजू देख के देखता हूँ. पूरा भारत दिखना चाहिए था. अरे दादा है कि नहीं? अरे आपका टेबल है साइड में. पूरा ऑफ कोई ना स्विच तो
क्या कह सकता हूँ हाँ डानियल के बोलती मैं तो आपको बोलते हैं